एक्सप्रेसवेवर गाडी बुंगट सोडली तर ड्रोनची भीती सरकारनं घातली होती, पण ती अनाठही ठरण्याची शक्यता जास्त आहे. कारण ओव्हर स्पीड, रॅश ड्रायव्हिंग, लेन कटिंग सारखे गुन्हे करणारे ड्रोनच्या तिसऱ्या डोळ्यात कैद होतीलच याची कुठलीच गॅरंटी नाहीये. ड्रोनची फ्लाइंग कॅपॅसिटी 25 मिनिटं आहे. 25 मिनिटानंतर ड्रोन तुम्हाला खाली आणायला लागतं, त्याची बॅटरी तुम्हाला चेंज करायला लागते. फॉगी कंडिशनमध्ये ड्रोन ऑपरेट होत नाही. पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये ड्रोन ऑपरेट होऊ शकत नाही. याच्या प्रिव्हेंटिव्ह याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. म्हणजे एखादा इन्सिडेंट झालेला आहे आणि तिथे माणूसही पोचू शकत नाही आणि माउंट केलेला कॅमेरा पोचू शकत नाही, तिथे तुम्ही ड्रोन नेऊ शकता आणि ड्रोननी एक्झॅक्ट काय तिथे आता सिच्युएशन आहे हे आपण दाखवू शकतो. पण सीसीटीव्ही सर्व्हेलन्स म्हणजे इंटेलिजंट मॉनिटरिंग हायवे सिस्टीम जी आहे त्याला जर का पर्याय म्हणून आपण ड्रोन बघत असू तर निश्चितपणे चुकीचं आहे. ड्रोनचा दिवसा प्रभावी वापर होऊ शकतो, मात्र रात्री ड्रोन दृश्य नव्हे तर फक्त फोटो कॅप्चर करू शकतो. त्यातही नियम तोडणाऱ्या गाड्यांच्या नंबर प्लेट ड्रोनला सापडतीलच असं नाही. अर्थात 92 किलोमीटरचा एक्सप्रेसवे 6 पदरी आहे. मग दिवसाला हजारो वाहनांवर लक्ष ठेवायला किती ड्रोन लागतील याचा विचार करा. ती जी टेक्नॉलॉजी आहे ती 2.4 GHz वर चालते, जिथं सिग्नल बाउन्स होतात. जर ऍक्च्युअली वापरायची झाली तर 433 मेगाहर्ट्झची वापरायला लागेल. त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत, बेसिकली त्याचे परमिशनचे इश्यू आहेत आणि खूप घाट आहे. रात्री ती वापरता येणार नाही, फॉगमध्ये वापरता येणार, लो लाईटमध्ये वापरता येणार नाही. म्हणजे त्याचा जो यूज आहे तो 24 तासाच्या ऐवजी खूप रिस्ट्रिक्टेड यूज आहे. एक्सप्रेसवेच्या चालकांना सुतासारखं सरळ करण्याची किमया सीसीटीव्हीमध्ये आहे. मग त्या पर्यायाऐवजी ड्रोनचा हट्ट सरकार कुणासाठी आणि का धरतंय याचं गौड बंगाल कायम आहे. माझा आक्षेप एवढाच आहे की 2 दिवसामध्ये फक्त 41 व्हायोलेशन्स झालेले. एक्सप्रेसवेला ॲव्हरेज 25,000 व्हेकल रोजची जातात. म्हणजे 2 दिवसाची जर का आपण अगदी सरासरी पकडली तर 50,000 जर का व्हेकल्स जात असतील आणि त्यातले 41 व्हायोलेशन्स असतील तर हा सरकारी यंत्रणांनीच विचार करायला हवा आहे की हे किती फिजिबल आहे. 2000 सालापासून एक्सप्रेसवेवर 14,500 अपघात झाल्यात, ज्यात 1,400 लोकांचा जीव गेलाय. दिवसाला एक्सप्रेसवेवरून 40,000 वाहनं ये जा करतात. त्यामुळे अशा रस्त्याच्या सुरक्षेसाठी इतक्या कुचकामी यंत्रणेचा वापर कुणाच्या भल्यासाठी केला जातोय असा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.